श्रोते नमस्कार. आपण ऐकत आहात स्माइल एफ एम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. श्रोते आजपर्यंत तुम्ही पैशाचं दान केलं असेल, एखाद्या व्यक्तीने जमिनीचं दान केलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने ना मौल्यवान गोष्टीचं देखील दान केलं असेल. परंतु खरं तर काही श्रोते या पृथ्वीतलावरती असतील, की ज्यांनी आपलं अवयव दान देखील केलं असेल. श्रोते अवयवदान असेल किंवा नेत्रदान असेल किंवा पूर्ण देहदान देखील असेल. अर्थात श्रोते सांगायचं झालं ना तर 13 ऑगस्ट रोजी वर्ल्ड डोनर डे आहे. अर्थात तुम्ही त्या दिवशी ना आपला अवयवदानाचा फॉर्म भरू शकता. ज्यामध्ये नेत्रदान असेल किंवा किडनी दान असेल, अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या तुमच्या पश्चात तुम्ही एखाद्याला देऊन जाऊ शकता. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजेच आपल्या स्माइल एफ-एम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूजच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मुकुंद जामदार आलेत, जे एम-एस जनरल सर्जन आहेत. गेली 25 वर्ष झालं सर अकलूजमध्ये वैद्यकीय सेवा बजावतात. त्यापैकी त्यांनी गेली 10 वर्ष अकलूज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. आणि अर्थात यानंतर त्यांची बदली ही माळशिरस ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी अधीक्षक म्हणून झालेले आहे. तर सर्वांचं तर्फे मी सरांचं स्माइल एफ रेडिओ स्टेशनच्या या स्टुडिओमध्ये सरांचं मी खास स्वागत करतो. आणि सरांना मी पहिला प्रश्न सर विचारतो, की सर नेत्रदान असेल किंवा आपलं कोणतंही अवयवदान असेल किंवा पूर्ण देहदान असेल, याविषयीची पूर्ण माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना द्याल सर. कारण 13 ऑगस्ट म्हणाल ना तर श्रोतेहो, तर या दिवशी जागतिक ऑर्गन डोनर डे आहे आणि खरंच आपल्या पश्चात एखाद्याला तुम्ही जीवदान देऊ शकता. याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आज डॉक्टर मुकुंद जामदार या ठिकाणी सांगणार आहे. तर सर्वप्रथम सरांना पहिला प्रश्न असेल सर, की ही प्रेरणा किंवा तुम्हाला ही सुरुवात तुम्ही कशी केली? हे तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा सर प्लीज. प्रथम मला रेडिओ अकलूज FM 90.08 यांचे अत्यंत आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी हा जो आमचा उपक्रम आहे की नेत्रदान, अवयवदान किंवा देहदान यासाठी मोठा पुढाकार घेऊन यासाठी जनजागृतीसाठी आम्ही दोघे एकत्र येऊन या विषयावरती आपणास मोलाचे आणि महत्वाचं मार्गदर्शन करणार आहे, की ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहेत. बऱ्याच लोकांपर्यंत नक्की काय करायचं, कसं करायचं हे माहिती नाहीये. लोकांना कल्पना नसते किंवा रूढी परंपरेमुळे काही गोष्टी टाळल्या जातात. आता जसं सांगायला मला आवडेल की 2016 साली आपण ह्या उपक्रमाची अकलूजमध्ये सुरुवात केली. अच्छा. आज अकलूज हा तसं पाहिलं तर एकदम ग्रामीण भाग, की लोकांमध्ये ह्याविषयी एवढं म्हणावं तेवढं माहिती नाहीये. आणि याची प्रेरणा आणि किंवा मला जे हे वाटलं की अशी सुरुवात कशी करावी किंवा काय करावं, तर इनामदार डॉक्टरांकडे अश्विनी हॉस्पिटलला माझ्या आईला हृदयाचा त्रास होता आणि ती घरी एकदम कोलॅप्स झाली आणि तिला इनामदार डॉक्टरांकडे मला ऍडमिट करावं लागलं. आणि समहाऊ ट्रीटमेंटच्या दरम्यान म्हणजे किंवा घरीच ती कोलॅप्स झाली. हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करेपर्यंत थोडासा वेळ गेला, की त्या दरम्यान तिचा श्वास आणि हृदय हे पूर्ण बंद पडलेलं होतं. डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतर हृदय चालू झालं, श्वास चालू झाला, व्हेंटिलेटर वगैरे लावण्यात आले. आणि ज्यावेळी आम्ही तपासण्या करत गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की ती समहाऊ ब्रेन डेथ झाली होती, म्हणजे की मेंदू मृत झाला होता. आणि आमच्या बाजूने आम्ही डॉक्टरांच्या बाजूने डॉक्टर सर्व प्रयत्न करत होते, ट्रीटमेंटचे उपचार चालू होते, पण तेवढा म्हणावा तेवढा फरक पडत नव्हता. आणि त्या दरम्यान असं 1 आठवडा झाला, 2 आठवडा झाला, ऑलमोस्ट ती महिनाभर तिथे ऍडमिट होती. आणि ज्यावेळी ह्या शेवटी गोष्टी क्लिअर होत गेल्या की ती ब्रेन डेथ झालेली आणि रिव्हर्स जे माघारी फिरणं आणि शुद्धीवर येणं हे शक्य नाहीये. तर माझ्या मनात असे विचार चालू झाले की मी ऑर्गन डोनेशन किंवा आय डोनेशन करू शकतो का? माझ्या आईचे कुठेतरी त्या निमित्तानं स्मृती मला जपता येईल. पण एक डॉक्टर असून सुद्धा मला स्वतःला त्याविषयी काहीच ज्ञान नव्हतं. आणि त्यावेळी असं होतं की आईचं जे दिसतंय ते डॉक्टर असून मला सगळं पुढचं दिसत होतं. आणि त्यामध्ये कुठून माहिती मिळवणं किंवा हे म्हणजे सगळ्याच बाजूने मला शक्य नव्हतं. कारण आई मला माहित होतं की डॉक्टर म्हणून की हळूहळू ते पुढे जाऊन काय होणार आहे ते. मग एक दुसऱ्या बाजूला मनात ही पण इच्छा होत होती की हे करायला पाहिजे काय, पण मलाच माहित नव्हतं. आणि त्या एक ती इच्छा मनात राहून गेली की हे करता यायला पाहिजे आणि ह्याविषयी मला माहिती नाहीये आणि मला खूप वाईट वाटलं त्यावेळी. आणि मग ते झालं दुर्दैवानं, आईचा मृत्यू झाला. त्यानंतर मग मी याविषयी थोडीशी माहिती घेतली, सर्व या विषयाशी रिलेटेड थोडासा अभ्यास केला, इतर ठिकाणून माहिती घेतली आणि मग असं वाटलं की आपण हे चालू करायला पाहिजे. मग त्यानंतर असं झालं की सुदैवानं मला
उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार मिळाला. अच्छा. आणि मग त्यावेळी मात्र मी म्हटलं की आता माझ्याकडे काय म्हणतो त्या निमित्तानं एक सरकारी रुग्णालयाचं मुख्य पद माझ्याकडे मिळालेलं आहे. अरे. आणि मग त्यातून असं ठरलं की मी हे जे करायला पाहिजे आणि हे पुढे होऊन मी करू शकतो. बरोबर. मग त्यावेळी नेहमीच म्हणतात की चांगल्या कामामध्ये बऱ्याच अडचणी असतात. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याही माझ्या डोक्यात विषय होता की नेत्रदान आणि देहदान असा विषय होता. आणि आमचं रुग्णालय जे होतं त्याच्यामध्ये डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर नव्हते. अच्छा. आता ह्यामध्ये कसं असतं की कुठलंही आपल्याला हे करायचं असेल तर त्याला शासकीय मान्यता पाहिजे, शासकीय प्रोटोकॉल सांभाळले गेले पाहिजेत, अगदी बरोबर. शासकीय दृष्टीनं आणि तसेच कायद्याचं सगळं पालन करून हे केलं पाहिजे. मग ह्यामध्ये असं लक्षात आलं की आपल्याकडे डोळ्याचे डॉक्टर नाहीयेत. डोळ्याचे डॉक्टर नसेल तर नेत्रदान पिढी चालू करायला किंवा आय डोनेशन सेंटर चालू करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तीच रिक्वायरमेंट होती. मग मी काय केलं की मुंबईला तायडे मॅडम म्हणून होते आमचे डायरेक्टर मॅडम. अच्छा. त्यांना मी डायरेक्ट गेलो, त्यांना भेटलो की मॅडम अशी माझी इच्छा आहे, मला हे करायचंय आणि ग्रामीण भागातून आम्ही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर काम करू. मग त्यांनी मला काही काही ऑप्शन दिले. मग आम्ही व्हिजिटिंग ऑप्थॅल्मिक सर्जन घेतले आणि अशा पद्धतीनं नेत्रदानाचं काम आपण चालू केलं. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर हे अवयवदान असेल किंवा नेत्रदान असेल, पूर्ण देहदान असेल, याची जी प्रेरणा आहे ते तुमचं उगमस्थान ते तुमच्या मातुश्री आहेत, आईसाहेब. आणि यांच्यापासून तुम्हाला याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर तुम्ही प्रोसेस चालू केली आणि तुम्ही म्हटलात की खरं तर चांगल्या गोष्टीला खूप साऱ्या अडचणी येतात. तर या ग्रामीण भागामध्ये खरं सर तुम्ही हे चांगला एक संकल्प चालू केलाय. गेली म्हणजे 2016 पासून तुम्ही या प्रयत्नात आहात आणि तुमच्या बरचसं या प्रयत्नाला यश आलेलं आहे. मी पाहतोय तुमच्याकडे. आणि सांगायचं झालं सर तर नेत्रदान याविषयी म्हणजे आपण जे नेत्रदान करणार आहे आपल्या पश्चात असेल किंवा कदाचित आपल्याला एखादी व्यक्ती वयोवृद्ध व्यक्ती जर गेली तर त्यांचं नेत्रदान कसं करावं हे पण तुम्ही श्रोत्यांना सांगा सर प्लीज. हो. नेत्रदान जर का आता पाहिलं आपण की आता आपण बऱ्यापैकी थोडंसं शासनानं पण याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि आपण पाहतो आहोत की मेडिकल फील्डमध्ये पण खूप सारे ऍडव्हान्सेस झालेले आहेत. की बऱ्याच गोष्टी की ज्या पूर्वी भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये शक्य नव्हत्या, आज आपण पाहतो की मेडिकल टुरिझमसाठी परदेशातनं आपल्या इथे लोक उपचारासाठी घेतात. तर तसंच ट्रान्सप्लांट रिलेटेड जे काही मेडिकल फील्डमध्ये ऍडव्हान्सेस सध्या उपलब्ध झाले तर आज भारतामध्ये किडनी रोपण जे आहे की किडनी ट्रान्सप्लांट एकदम सामान्य झालेलं आहे. आपल्या अवतीभोवती पण आपण बरेच हे पाहतो. लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे. आता मध्ये जे आपण काही पेपरमध्ये पण बातम्या पाहिल्यात किंवा न्यूजवरती वाचतो की हृदय धडधडत निघाले आणि ग्रीन कॉरिडॉर केला गेला. त्यामुळे कसं झालं की ह्याच्यामध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. पण अजूनही खूप मोठी गरज आहे. जर का आपण नेत्रदानाच्या बाबतीतच विचार केला तर वर्षभरात आपल्या भारतामध्ये फक्त 50,000 नेत्रदान होतं. म्हणजे 144 कोटी लोकसंख्या आहे आपली आणि त्यामध्ये फक्त 50,000 लोक नेत्रदान, फक्त 50,000 लोक. खूप नगण्य गोष्ट आहे. आणि जर का पाहिलं तर गरज जी आहे ती लाखोंची आहे. अरे वा. ते 50,000 जे नेत्रदान केले जातात ते लाखोंची गरज भागवू शकत नाही. लाखोंची म्हणजे अशी 1, 2, 5 लाख नाही, त्यामध्ये प्रचंड मोठा गॅप आहे. आणि आज तोच आपल्याला जे तुम्ही आणि आपल्याला मिळून करायचं आहे की गरजवंत किंवा ज्यांना गरज आहे की निडी म्हणतो आपण आणि ज्यांना डोनर आहे की ज्यांना द्यायचंय त्या दोघांमधला आपल्याला हा गॅप भरून काढायचा आहे. पण सरजी महत्वाचा विषय की नेत्रदान हे तुम्ही तुमच्या म्हणजे मरणोत्तरच करू शकता का आयुष्यामध्ये एखाद्याला जर स्वखुशीने द्यायचं असेल नेत्रदान जीवन आहे तोपर्यंत त्यावेळेस होऊ शकतं का ह्या गोष्टी? नाही, आता स्वाभाविक आहे की कोणीच तुमच्याकडून अपेक्षा नाही करणार की तुम्ही जिवंतपणे नेत्रदान द्यावं. डोळे 2 आहेत, एका डोळ्याने मी माझं आयुष्य जगू शकतो ना. नाही, बरोबर आहे तसं म्हटलं तरी. पण ते बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे एक दानशूर करणंच होऊन गेला की तोच ही गोष्ट करू शकला असता. असं आपल्या भारतामध्ये पूर्ण ओळख आहे की कर्ण काय होता आणि तो दानशूर किती होता किंवा आपला तो शिशीराजा की ज्यानं मांडीचं मांस काढून ते कबुतरासाठी दिलं. अगदी बरोबर. हो. तर मला मी थोडंसं थांबवतो तुम्हाला ऍक्च्युली, कारण का माहितीये का नेत्रदान याबरोबर शरीराचे इतर जे आपले अवयव आहेत जसं की समजून चला तुम्ही किडनी असेल किंवा हार्ट असेल तर अशा अजून कोणते अवयव आहेत की जे आपण डोनेट करू शकतो सर? आता आपण असं करूयात की आपण आता हा विषय 3 गोष्टी आहेत की नेत्रदान आहे, अवयवदान आहे, देहदान आहे. आपण नेत्रदान हा विषयावरती जाऊयात. अगदी बरोबर. आता नेत्रदान करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आहे की हे तुम्हाला नेत्रदान हे तुमच्या मृत्यूनंतर करायचं आहे. येस. देहदान हे पण तुमच्या मृत्यूनंतर करायचंय. जिवंतपणे तुम्हाला कुणी काही मागत नाहीये. आणि आपण जसं तुम्ही मगाशी बोलला की प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी दान
इतरांना देतच असतो. अन्नधान्य असेल, पैशाच्या स्वरूपात असेल, मदतीचा हात असेल, बरोबर आहे. पण हे सर्व तुम्हाला अ, जाताना म्हणजे करायचं आहे, की आपल्या मृत्यूच्या पश्चात करायचं आहे. की त्यामुळं की जसं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो, की मृत्यू झाल्यानंतर आपलं शरीर हे आपल्या धार्मिक रीती-रिवाजानुसार, जसं काय हिंदू असतील तर आपण येस. दहन करतो. मुस्लिम असतील तर ते दफन करतात. अगदी बरोबर. किंवा काही इतर जे काही लोक आहेत की त्यांच्यामध्ये ते गिधाडांना वगैरे खायला देतात. बरोबर, थोडक्यात आपण शरीर नष्टच करतो. अगदी बरोबर आहे. आज जर का आपण विचार केला की एक शरीर दहन करायचं म्हटलं तर एक पूर्ण वाढ झालेलं झाड तोडलं जातं आणि त्याचं लाकडं आपण दहन करण्यासाठी दहन वापरतो. करण्यासाठी. त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण बरेच काही तूप असेल, रॉकेल असेल किंवा हे करून ते अग्नी देतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे परत हां, प्रदूषणाचा म्हणजे प्रश्न एक उद्भवतो. प्रदूषणाचा केवढा मोठा प्रश्न उद्भवतो, की आपण आज बघतो की ग्लोबल टेम्परेचर हा केवढा मोठा विषय झालेला आहे. अवकाळी पाऊस आहे, येस. हीट वेव्हज येतायत. बरोबर आहे, की बरोबर. ऋतुचक्र बदललेलं आहे. एक पूर्ण वाढ झालेलं झाड तोडायचं, त्या मृतदेहाला दहन करण्यासाठी. त्याच्यामध्ये रॉकेल किंवा तूप आपण जे हे काय असेल. वापरतो. त्यानं वायूचं प्रदूषण करायचं. त्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे आपण त्या अस्थी घेऊन नदीमध्ये सोडतो आणि त्या नदीचं पाण्याचं पण प्रदूषण करतो. तर माझी अशी इच्छा आहे, की किंवा माझी इच्छा म्हणण्यापेक्षा ह्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू समजून घ्या, की जे तुम्ही नष्टच करणार आहे, तर ते कोणाच्या तर कामाला येऊ द्या. कामाला येऊ द्या. हां. अगदी बरोबर आहे सर. आणि हे तुम्हाला मृत्यूच्या पश्चात करायचं आहे, की नेत्रदान आहे, देहदान आहे. बरोबर आहे. की आज नेत्रदानाची गरज एवढी मोठी प्रचंड आहे. मला सांगायला निश्चित आवडेल, की आम्हाला काही गोष्टींना मर्यादा आहेत, की डोनर साइडचं म्हणजे की ज्यांना दिलेलं आहे त्यांचं आम्हाला नाव एक्सपोज करता येत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे. अगदी बरोबर आहे. कारण मध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी झालेल्या आहेत, की ज्यांनी दिलेले आहेत आणि ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं परत आर्थिक व्यवहार किंवा काही वेगळ्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग किंवा असं काही होऊ नये म्हणून शासनानं ही नियमावली जी गोपनीयता केलेली आहे, पाळलेली आहे गोपनीयता पाळलेली आहे, की ते आम्हालाही समजत नाही. अगदी बरोबर. पण यातून काही गोष्टी अशा आहेत, की आम्ही जे नेत्र पाठवलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये ते जन्मता अंध असणाऱ्या 6 वर्षाच्या मुलीला बसवले गेले. हो. आज ती बरोबर. 6 वर्षाची मुलगी की आज जग चांगल्या ह्यानं शकते. पाहू शकते. असं जे आहे. कुणाच्याच उपयोगी येत नव्हती गोष्ट, हो, ती तिच्या ते उपयोगी त्यांच्या आली आणि उपयोगी आले. त्याच डोळ्याने ते जग पाहते. 6 हो. वर्षाची मुलगी ती 6 आयुष्य वर्षाची मुलगी. पूर्ण आज आपण इमॅजिन करू शकतो, की आपण आपल्या घरामध्ये वावरत असतो, बऱ्याच वर्षांपासून वावरत असतो. एक तुम्ही इमॅजिन करा, की त्याच घरामध्ये, की ज्या घरामध्ये तुम्ही बऱ्याच वर्षापासून वावरताय, तुम्हाला सगळ्या खोलींचे दरवाजे, सगळ्या वस्तू कुठे आहेत काय माहिती आहेत आणि डोळे बंद करून प्रयत्न करा, की त्या घरात चालायचा. मग हे अंधे व्यक्ती आपण आजूबाजूलाही पाहतो, की रस्त्यावर चालत असतात आणि किती डोळसपणे ते काठी घेऊन चालत असतात आणि आपण वेळप्रसंगी त्यांना मदत करतो. तर हा जो खूप मोठा गॅप म्हटलं, की 50,000 लोकं नेत्रदान डोनेट करतात करतात. आणि इकडे गरज मात्र खूप लाखांची आहे. लाखांच्या आहे. तर हा गॅप आपण कमी करू शकतो. भरून काढणं भरून आपलं काढणं गरजेचं आहे. आज जर का मी सांगतो, की भारतात प्रत्येक मृत पावणाऱ्या व्यक्तीनं जर का नेत्रदान केलं, तर जगाच्या पाठीवरती अ, जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये एकही अंध व्यक्ती मिळणार नाही. हो. एवढं आपलं भारताचं पोटेन्शियल आहे, एवढं मोठं पॉप्युलेशन आहे, की प्रत्येक मृत होणाऱ्या व्यक्तीनं जर का नेत्रदान केलं तर. आता हे नेत्रदानच्या बाबतीत असं आहे, की कोण करू शकतो किंवा कोण करू शकत नाही किंवा काय हा काळजी प्रश्न घ्यायची? माझ्या मनामध्ये आता आला होता. हो. पण प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या आता. हां. आता नेत्रदान कोण करू शकतं? तर नेत्रदान जन्मलेल्या बाळापासून हो. वयस्कर पण त्या कुठल्याही जन्मलेल्या बाळाच्या डोळ्याची वाढ पूर्ण झालेली असेल का सर त्यावेळेस? हां. आता काय केलं जातं, की ह्याच्यामध्ये पूर्वी जे होतं, की डोळा पूर्ण बुबुळ काढून घेतलं जायचं आणि त्यामध्ये एक डिसफिगरमेंट यायची मृतदेहाला. हं. की शेवटी मृतदेहाकडे पाहणं आपल्या आप्तजनांना असं योग्य नाही वाटणार, की बरोबर. विद्रूप केलेला चेहरा. हो. त्यासाठी आता काय केलं जाते, की डोळ्याच्या पुढचं जे काळी बाहुली असते, ती जे ट्रान्सपरंट असतं पटल काचेसारखं, हं. तेवढंच काढून घेतलं जातं. त्यामुळं डोळे बंद केल्यानंतर आपले डोळे आहे तसेच दिसतात, हो. की ज्याच्यामध्ये कुठलंही चेहऱ्याचं विद्रुपीकरण होत नाही. आणि हा कॉर्निया म्हणतात, की जे कॉर्निया हा ट्रान्सप्लांटसाठी वापरला अच्छा, जातो. अच्छा. असं आहे. तर ह्याच्यामध्ये जन्मल्यापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कुणीही करू शकतो. कोणीही करू हां. शकतो. अच्छा. आता ह्याच्यामध्ये 2 पद्धतीनं हा कॉर्निया किंवा हे जे नेत्रदान केलेले बुबुळ आहेत किंवा आपण कॉर्निया म्हणू, नेत्रपटल, हे वापरलं जातं, हे अंध व्यक्तींसाठी वापरलं जातं. अच्छा. आणि जर का समजा आपण गृहीत धरून चालू, की वयस्कर व्यक्ती आहे, की हं. त्याला वयोमानानुसार त्या दृष्टिपटलामध्ये किंवा कॉर्नियामध्ये काहीतरी थोड्याफार अडचणी आलेल्या आहेत किंवा ते दृष्टिपटल ट्रान्सप्लांटसाठी योग्य नाहीये. तर असे दृष्टिपटल हे मेडिकल रिसर्च म्हणजे अच्छा. की संशोधनासाठी वापरलं जातं. क्या बात है! हां.
आज जसं आपण बघितलं की कोविड आला, कोविडमध्ये आपल्याला मृत्यूंची संख्या वाढली, एवढ्या भयानक वेगानं तो पसरत होता, बरोबर आहे. आणि त्याच्यावरती संशोधन झालं आणि आपणच लस बनवली की ज्याचा आपल्याला अभिमान आहे आणि आपण जगाला लस पुरवली आणि कोविडवरती आपण विजय मिळवला. अगदी बरोबर. तर असे हे संशोधन होण्यासाठी हे त्यासाठी हे नेत्रपटल आम्हाला ट्रान्सप्लांटसाठी वापरता येत नाहीत. ते नेत्रपटल आपण ह्याच्यासाठी मेडिकल संशोधनासाठी वापरतो. तसंच देहदानाचा पण विषय. मला आठवतं की मी ज्यावेळी 88 साली मेडिकल कॉलेजला होतो, आम्हाला 10 विद्यार्थ्यांमध्ये एक डेड बॉडी मिळायची. आता ठीक आहे की मेडिकलची कॉलेजची संख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे आणि स्टुडंटची संख्या पण एवढी प्रचंड वाढलेली आहे आणि आता देहदान होत नाही आणि देहदान होत नसल्यामुळे मेडिकल कॉलेजसाठीच काय किंवा मेडिकल रिसर्चसाठी सुद्धा देह मिळत नाहीत. स्टडी कसा करणार हा मोठा प्रश्न आहे. जसं कोविडला आपण पाहिलं की कोविड आजारावरती संशोधन झालं आणि त्यानंतरच लस निर्माण झाली. तसंच वेगवेगळे जे आजार आहेत किंवा जसं आपण बोललो की ट्रान्सप्लांटचं एवढं हे वाढलेलं आहे, आजाराविषयी एवढं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्यावर रिसर्च होणं गरजेचं आहे. त्यासाठी हे देहदान जे केलं जातं, हे देहदानाचे देह जे असतात ते मेडिकल एज्युकेशनसाठी रिसर्च पर्पजसाठी वापरले जातात असं आहे. मला एक प्रश्न सर, ऍक्च्युअली मी असं ऐकून आहे की तुमच्या फॅमिलीमधील देखील एक व्यक्तीने देहदान केलं होतं आणि ते खरं तर खूप मोठा निर्णय होता. मी असं ऐकून आहे. एक्झॅक्टली ते श्रोत्यांना आमच्या कळू द्यात की जेणेकरून त्यामधील तथ्य काय आहे. हो, आमच्या फॅमिलीमध्ये दुर्दैवाने एक माझ्या भावाच्या सासऱ्यांचं असंच ब्रेन सर्जरी नंतर हे झालेलं होतं आणि डेथ झाली होती अॅक्यूट. काही त्यांचं पण नेत्रदान केलेलं होतं. आणि माझ्या आत्ताच आता काही महिन्यांपूर्वीच हे झालं बेळगावला. तर ते पण मी माझ्या आत्ते भावाला सांगितलं, त्यांनी पण स्वयंप्रेरणा ते सगळं ऐकून घेतलं आणि त्यांचं आपण नेत्रदान आणि देहदान असं दोन्ही घडवलेलं आहे. दोन्ही कन्सेप्ट. छान. म्हणजे कुणाला तरी ते उपयोगाला येणं. हो, किंवा जसं एक असा भावनिकतेचा प्रश्न येतो की आता खरं तर म्हणजे आपण 3रा किंवा त्याचा 10वा 13वा या गोष्टी करतो. तर या विषयावरती कसा आपण पडदा पाडू शकतो की आता देहदान तर केलेलं आहे, त्याचा जो विधी आहे, काय धार्मिक विधी असतील प्रत्येकाच्या धर्मानुसार, हे आपण कसे पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये जो काही गैरसमज असेल ते तुम्ही कसा म्हणजे सांगाल श्रोत्यांना? त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे की नेत्रदान असू द्यात, देहदान असू द्यात किंवा अवयवदान असू द्यात, त्याच्यामध्ये लोकांमध्ये तेवढी जनजागृती नाहीये, सगळ्यात महत्वाचा विषय. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे की काही रूढी आणि धार्मिक परंपरा पण यामध्ये खूप हे आहे की काही धर्मांचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये नेत्रदान किंवा अवयवदान किंवा देहदान हे नाही करायचं, आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे किंवा काही जणांना असं वाटतं की आमच्या ह्या परंपरेच्या विरुद्ध आहे. तर हे देहदान, नेत्रदान किंवा अवयवदान कुठेही धार्मिक रूढीच्या किंवा तुमच्या कशाच्याही मध्ये येत नाहीये. आणि हे उलट जर का जसं मी सांगितलं की हे उपयोगाला सर्व म्हणजे की गरजूंना येणार आहे आणि जे आपण देह नष्ट करणार आहोत, नेत्र नष्ट करणार आहोत, तर ते कोणाला तरी सुदैवाने कामाला येणार आहेत आणि त्यांची आठवण ते तुम्हाला राहणार आहे. जसं परवा तुम्ही जर का एक 2-3 दिवसापूर्वी बातमी टीव्हीवर आलेली बघा, की एका मुलीला हाताला भाजलेलं होतं इलेक्ट्रिक करंट बसून आणि ती मुलगीचा हात कट करावा लागलेला. दुर्दैवानं दुसऱ्या मुलीला ती ब्रेन डेथ होती, तिला मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता. दोघींच्या वयामध्ये अंतर होतं आणि तिच्या पालकांनी निर्णय घेतला की जिचं ब्रेन डेथ झालेलं होतं ती ब्रेन डेथ होती मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर, तर तिचं हाताचं पूर्ण रोपण ह्या पहिल्या मुलीला केलं गेलं आणि तिनं येऊन त्या भावाला 1 वर्षानंतर आताच्या राखी पौर्णिमेला येऊन राखी बांधली त्या हाताने. म्हणजे एवढं हे हृदयस्पर्शी प्रसंग होता की त्या मुलीने 1 वर्षापूर्वी हात डोनेट केला जाता अवयवदानामध्ये आणि तो ह्या मुलीला बसवला गेला आणि ती मुलगी ते आठवणीच्या प्रती त्या भावाला तिच्या वतीनं त्या हातानं राखी बांधली. म्हणजे हे ऍक्च्युअली कसं इकॉनॉमिकल कन्सेप्ट मध्ये आपण जर पाहिलं तर हे पैसे देऊन हे उपकार फेडणारे नाही आहेत, अशा प्रकारे आपण विचार करू शकतो. असं पण आहे. श्रोते नमस्कार, आपण खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतोय डॉक्टर मुकुंद जामदार यांच्याशी. श्रोते, आता आपण अवयवदान किंवा नेत्रदान असेल, देहदान असेल, या विषयामध्ये खूप साऱ्या गप्पा गोष्टी करत असताना एक छोटासा ब्रेक घेऊया स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज या ठिकाणी आणि पुन्हा भेटूया एका सुंदर अशा गीतानंतर. ऐकत रहा स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज.
सांसें निकलेंगी एक दिन, ये तन नश्वर बन जाएगा। किसी को जीवन देकर जब अंतिम सफर पर जाएगा, दिल की धड़कन बन धड़केगा, किसी की नजर बन जाएगा। अंग दान कर ले रे मानव, तू ईश्वर बन जाएगा। गज का धड़ न मिलता तो देव गजानन न होता, धर्म का वर्णन न होता, ईश्वर का दर्शन न होता। जीवन अमर रहेगा, ये शरीर तो मर जाएगा। अंग दान कर ले रे मानव, तू ईश्वर बन जाएगा। माया को हकदार दिए, काया को भी हकदार दो। सब पापों को जीते जी तुम खुद अंतिम संस्कार दो। राखी को कलाई न तरसेगी, सिंदूर फिर भर जाएगा। अंग दान कर ले रे मानव, तू ईश्वर बन जाएगा। वन बजरंग डोनेट लाइफ ने कई लक्ष्मण को बचाया है। संजीवन बूटी ढूंढ मृत्यु में जीवन लाया है। सूरत गुजरात का ये सूरज दुनिया भर को चमकाएगा। अंग दान कर ले रे मानव, तू ईश्वर बन जाएगा। नीलेश भाई ने अपनी भूमिका में प्रवेश किया तो इतना बड़ा परिणाम हमारे सामने है कि आज कितनी जिंदगियां महक रही हैं और कितने चेहरों पर मुस्कुराहट है। नीलेश जी, मैं आपको और आपकी संस्था के लिए इतना ही कहना चाहूँगा कि आप आगे बढ़ें। पूरा न केवल गुजरात आपके साथ है बल्कि पूरा देश आपके साथ खड़ा है। श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज। आज आपण डॉक्टर मुकुंद जामदार यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय, कारण आज आहे 13 ऑगस्ट आणि या 13 ऑगस्टचा आज खास दिवस आहे, जागतिक ऑर्गन डोनर डे आहे श्रोते। आणि या संदर्भात खूप सारे आतापर्यंत आपण चर्चा केलेली आहे आणि यानंतर देखील ही चर्चा पुढे असे चालू राहील श्रोते। खरं तर नेत्रदान असेल, अवयवदान असेल, या संदर्भातील बऱ्याचशा गोष्टी आपण सरांकडून जाणून घेतलेत। परंतु नेत्रदान करायचं असेल किंवा अवयवदान करायचं असेल किंवा तुम्हाला जर देहदान करायचं असेल तर याची प्रोसेस काय आहे किंवा याच्यासाठी कोणाची सहमती वगैरे लागते का, या विषयावरती सरांनी आमच्या श्रोत्यांना खरं तर मार्गदर्शन करावं। आता यामध्ये प्रोसिजर अशी आहे की तुम्ही संकल्प जे आपण म्हणतो की एक विल फॉर्म असतो तो भरून देऊ शकता, बरोबर आहे।
विल फॉर्म भरण्यापाठीमागचं एकमेव कारण आहे की त्याच्यावरती तुमची सही राहते आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांची, की लेवल 1 जे आपण म्हणतो डिग्री 1 नातेवाईक, की तुमचा मुलगा असेल, तुमची पत्नी असेल, मुली असेल किंवा तुमचे भाऊ असेल, ब्लड रिलेटेड ह्यांना हे माहिती पाहिजे. कारण का की हे जे आहे नेत्रदान असू देत किंवा देहदान असू देत किंवा अवयवदान असू देत, ही तुमच्या पश्चात होणारी म्हणजे गोष्ट काही मृत्यूच्या पश्चात आहे. ऑर्गन डोनेशन हे तुम्ही ब्रेन डेड झाल्यानंतर करायचे बरोबर. आहे. तर ते नातेवाईकांना तुमची इच्छा माहिती पाहिजे माहिती पाहिजे. आणि त्यांच्यावर ते नैतिक बंधन राहणार आहे की तुमची ही इच्छा होती आणि हे तुम्हाला पूर्ण करणं, हे त्यांच्यावर नातेवाईकांवर तुमचं बंधन राहणार आहे. अच्छा. त्यामुळं असं आहे की तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता, त्या संमतीचं संमतीपत्र भरून देऊ शकता. अच्छा. ते वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये देऊ शकता, आमच्याकडे देऊ शकता किंवा आम्हाला काही कॉन्टॅक्ट करून देऊ शकता अच्छा. किंवा काही आम्ही तुम्हाला शेअर करू की ज्याच्यावरती आपण हा फॉर्म आपण गुगलवरती www.noto.org किंवा ZTCC की ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या वेबसाईटवरती पण आपण फॉर्म भरू शकतो ऑनलाईन. आता समजा एखाद्यानं फॉर्म भरला नाही तर त्याचं आपल्याला नेत्रदान, अवयवदान किंवा देहदान करता येतं का? तर हो 100% करता येतं. अच्छा. समजा माझे कोणतरी जवळचे नातेवाईक एक्सपायर झाले किंवा एक्सपायर झाले तर मला त्यांचं नेत्रदान करायचंय, तर फॉर्म भरलेला नसला अच्छा. तरी सुद्धा 100% त्यांचे नातेवाईक पुढाकार घेऊन ते नेत्रदान किंवा करू देहदान शकतात. घडवून आणू अच्छा. शकतात. तसंच अवयवदानाच्या बाबतीत पण आहे की ते पुढाकार घेऊन घडवून देऊ शकतात. फॉर्म असणं तुमच्या नातेवाईकांना माहिती असण्यासाठी बंधनकारक आहे. फॉर्म नसला तरी हे गोष्ट करता येते आपल्याला. फक्त ब्लड रिलेटेड हा. रिलेटिव्ह त्यांचे पाहिजेत, पाहिजेत आणि ज्याचं त्यांची संमती पाहिजे. सहमती पाहिजे. हा. तर हे नेत्रदाना संदर्भात तुम्ही कसं करायचं किंवा त्याचं ऍप्लिकेशन कुठे द्यायचं अगोदर हे सांगितलं. यानंतर अवयवदान इतर जे असतील, समजा आता स्वादपिंड असेल किंवा हार्टचा असेल या गोष्टीचं देखील सेम प्रोसेस आहे किंवा देहदान याची देखील सेम प्रोसेस आहे का मग? हो, ह्यासाठी फॉर्म भरणं हे मी जसं सांगितलं की फॉर्म तुम्ही भरला तरी चालतो, फॉर्म नाही भरला तरी चालतो. अच्छा. सगळ्यात महत्वाचं. अच्छा. आता जे नेत्रदान आहे की ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला कसं आहे की थोडंसं काय काय काळजी घ्यायची या अनुषंगानं अच्छा. अच्छा. हे आपल्यास माहिती असणं गरजेचं आहे. येस. तर समजा की एखाद्या व्यक्तीचं मृत्यू झालेला आहे आणि आपल्याला त्यांचं देहदान करायचंय किंवा नेत्रदान करायचंय, तर हे जे गोष्टी आहेत की आपल्याला ह्या कमीत कमी 4 ते 6 तासामध्ये होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण शेवटी देवानं जे शरीर दिलेलं आहे नश्वर आहे, नष्ट होणार आहे. अगदी बरोबर आहे. हा. आणि जर का ते वेळेमध्ये नाही झालं तर त्या दृष्टीपटलाचा किंवा त्या देहाचा पुढे जाऊन उपयोग होत नाही. तर आता यामध्ये असं आहे की ज्या खोलीमध्ये मृतदेह ठेवला गेलेला आहे, समजा नेत्रदान करायचं अशा व्यक्तीचं, तर तुम्ही डोळे बंद केलेले पाहिजेत. पहिली गोष्ट. हा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रूम मध्ये जर का कुठला पंखा, एसी वगैरे चालू असेल तर तो बंद केला पाहिजे. अच्छा. हा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादा आपला रुमाल वगैरे असेल तर स्वच्छ कोरड्या पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये तो ओला करून डोळ्यावरती डोळ्यावरती बंद ठेवला. केलेल्या डोळ्यावरती ठेवला पाहिजे. ह्याचा उद्देश एकमेव आहे की आपला मृत्यू झाल्यानंतर डोळ्याचं जे कॉर्नी असतो तो ड्राय होतो. तो ड्राय झाला की तो ट्रान्सप्लांटसाठी किंवा पुढे जाऊन आपल्याला उपयोगात आणता येत नाही, तो ओला राहण्यासाठी. हा महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही रूम मधील पंखे बंद करा, एसी बंद करा, डोळे बंद केलेले पाहिजेत आणि डोळ्यावरती ओला रुमाल ठेवला पाहिजे. अगदी बरोबर. आणि हे जे आहे जसं मी मगाशी बोललो की 4 ते 6 तासामध्ये होणं हे गरजेचं आहे मृत्यूनंतर. तर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा आसपासची कुठली नेत्रपिढी असेल किंवा सरकारी रुग्णालय यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. अच्छा. मग आम्ही अशा ठिकाणून आम्हाला जर का हे आलं कॉल आला की जसं आय डोनेशन करायचंय, तर मग या संबंधित आम्ही आमचे पूर्ण बाजूनं ऑपरेशनचे नेत्रपटल काढण्याचे ड्रम आणि मीडिया घेऊन जातो. अच्छा. आम्ही काही हॉस्पिटलमधून पण नेत्र कलेक्ट करतो, काही लोकांच्या घरी जाऊन आपण नेत्र कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे हे कुठूनही कलेक्ट करता येतं आम्हाला. ही गरज नाही की तुम्ही तो मृतदेह आमच्याकडे आणला पाहिजे. अच्छा. मृतदेहाच्या ठिकाणी आम्ही जातो आणि अच्छा. तिथून ते कलेक्ट करतो. आणि ह्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितले की पूर्ण शासकीय नियमावली, शासकीय प्रोटोकॉल, कायद्याचं काटेकोरपणे पालन करून करणं गरजेचं. ह्याच्या सगळ्या नोंदी घेतल्या जातात, कन्सेंट घेतले जातात आणि हे कलेक्ट केलेले नेत्रपटल आम्ही आमच्या ज्या नेत्रपिढीशी टायअप आहे, जसं आता आमचं नेत्रपिढीचं टायअप आहे ते तोष्णीवाल आय बँक सोलापूर यांच्याशी आहे. आम्ही हे कलेक्ट केलेले आयबॉल कोल्ड चेन म्हणजे की बर्फाच्या ह्याच्यामध्ये ठेवून तात्काळ पुढे सोलापूरला पाठवलं पाहिजे. पण ज्यावेळी मला पहिला कॉल येतो की आमच्याकडे असं मृत्यू झालेला आणि नेत्र दान करायचंय आम्हाला, तर मी दुसरा फोन त्यांना करतो
की असे मला 2 वेटिंग नेत्र लिस्टमध्ये कोणी आहे का अजून? हा. याच्यामध्ये मी त्यांना फोन करतो सोलापूरच्या नेत्रपिढीला की मला 2 नेत्र मिळत आहेत आणि असे एक साधारणतः मी थोड्या वेळामध्ये तुमच्याकडे उपलब्ध करून पाठवून देतोय. तर ते कसं असतं की जिथं वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंग लिस्ट हे सुद्धा कसं आहे की कोणी आला आणि मला बसवा असं नाहीये. असं नाही. शासनाच्या ह्याच्यानुसार वेटिंग लिस्टवरती जो वरचा नंबर असेल त्यांना ते फोन करतात आणि ते त्यांना बोलवून घेतात. मग आम्ही इथून नेत्र कलेक्ट केलेले ते व्यवस्थित कोल्ड चेन मेंटेन करून ते जे स्पेशल मीडिया असतात. आता हे मीडिया सुद्धा जे असतात की मीडियामध्ये ते साधारणतः 12 ते साधारणतः 24-36 तासापर्यंत राहतात. मग आता हे मीडिया सुद्धा आम्हाला असं आहे की काही मीडिया मला काही वेळेला सोलापूरहून मिळतात आणि मी आता शेवटी जसं म्हटलं की चांगल्या कामाला बऱ्याच अडचणी असतात तर मी शेवटी शोधून दिल्लीवरून एक स्वयंसेवी संस्था आहे. मी त्यांना फोन केला की ते दिल्लीवरून मला मीडिया पाठवून देतात. अच्छा, बट मीडिया. ट्रॅव्हलिंग टायमिंग पण सर वाढलं ना त्यामुळे पण असं? हो, नाही ते मीडिया अच्छा. मीडिया ते मला पाठवून देतात. अच्छा. आणि ते मीडिया मग आपण हे कॉर्निया ट्रान्सप्लांट करणार म्हणजे yes. ट्रान्सफर आपल्याला की इथून सोलापूरला पाठवायचे त्यामध्ये पाठवलं जातात त्यामध्ये खराब होत नाहीत. हो. त्याला मीडिया म्हणतात. मीडिया मीडिया समजलं. आणि मग त्यांना पाठवून ते वेटिंग लिस्ट मधील रुग्णाला बसवतात. असं आहे. आता ह्याच्यामध्ये असं येतं की नेत्रदान सर, कोण करू शकत नाही. हा आता कोण करायला शकतं आपण सांगितलं की कोणी करू शकतो. कोणी करू शकतो. जन्मलेल्या बाळापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत करू शकतो. नेत्र पटल हे अंध व्यक्तीसाठी वापरलं जातं. अंध व्यक्तीला वापरण्यासाठी योग्य नसेल तर ते मेडिकल रिसर्चसाठी वापरलं जातं. आता ह्याच्यामध्ये कोणाचं नेत्र स्वीकारता येत नाही असं आहे. तर परत तोच विषय आहे की आम्ही सर्वांचे नेत्र स्वीकारतो पण ह्याच्यामध्ये नेत्र जे म्हणतो की ट्रान्सप्लांट ते नेत्रपटल आम्ही रोपणासाठी वापरत नाही. ते काही आजाराशी संबंधित की ज्याच्यामध्ये HIV चा आजार असेल, कॅन्सरचा आजार असेल त्या रुग्णाला किंवा इतर संसर्गजन्य रोग असतील की जसं कोविड, जसं मगाशी पण आपला उल्लेख निघाला की कोविडमध्ये आमची ही पूर्ण प्रक्रिया थांबली. कारण कोविड अशा सगळ्या गोष्टीतून पसरत होता. त्यामुळं कोविडमध्ये 1.5-2 वर्षामध्ये आम्हाला खूप मोठा ड्रॉबॅक बसला की सेटबॅक बसला की त्यावेळी आम्ही करू शकलो नाही. त्यानंतरचे परत 1.5-2 वर्ष त्यामुळे वेटिंग लिस्ट पण वाढत गेली. तर हे जे नेत्र आम्ही कलेक्ट केलेले असतात समजा तो HIV चा रुग्ण आहे किंवा तो कॅन्सरचा रुग्ण आहे पण त्यांच्या नातेवाईकांची इच्छा आहे किंवा ते वैयक्तिक त्यांची इच्छा होती की मला नेत्रदान करायचंय पण हे नेत्र सुद्धा आम्ही कलेक्ट करतो आणि जो आमचा रिक्वेस्ट फॉर्म पुढे जातो त्याच्यावरती आम्ही हे सगळे मेन्शन केलेलं असतं की हा सदर रुग्ण हा HIV पॉझिटिव्ह होता किंवा हा कॅन्सरचा आजार होता आणि हे संबंधित नेत्र हे फक्त मेडिकल कॉलेजला रिसर्चसाठी संशोधनासाठी पाठवलं जाते की बाबा HIV मुळे दृष्टीपटलावर काय दोष निर्माण झाले किंवा कॅन्सरमध्ये दृष्टीपटलावर म्हणजे हे वाया काही जात नाही. ते असा तरी नाहीतरी असा तरी त्याचा 100% आणि पुरेपूर उपयोग केला जातो. अच्छा सर, याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल ना तर खरं तर आपल्या देशाची म्हणजे भारत देशाची लोकसंख्या ही जगामध्ये सद्यस्थितीला 2 नंबरवरती आहे. म्हणजे जवळपास 144 कोटीच्या आसपासची आपली लोकसंख्या इन एव्हरेज. मध्यंतरी गेल्या वर्षा पाठीमागे चीनला देखील आपण पाठीमागे टाकलं होतं. नंतर चीन आपल्या पुढे गेला. आपल्या दोघांमध्ये स्पर्धा आहे. परंतु सर, हे जे अवयवदान आहे किंवा तुमचं देहदान असेल किंवा आपल्याला जे शरीरातले जे काही आपले ऑर्गन डोनेट करायचे, देहदान करायचंय, याच्यापर्यंत तळागाळापर्यंत याची जनजागृती करणं देखील खूप गरजेचं आहे. परंतु आजपर्यंत सर तुम्ही म्हणजे 2016 पासून तुम्ही या ऍक्टिव्हिटीज करताय तर याच्यामध्ये तुमची जनजागृती करण्याची संकल्पना काय आहे सर किंवा तुम्ही काय वापरलं आजपर्यंत टूल्स? आम्ही काय केलं की ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी नव्या होत्या की आम्हाला काम करत असताना जाणवलं की लोक पुढे येत नाहीत किंवा आम्ही लोकांना विनंती केली तर लोकांमध्ये त्याबद्दल माहिती नाहीये किंवा जसं मी मगाशी बोललो की धार्मिक रूढी परंपरा किंवा काही थोडंसं अज्ञान त्यामुळे लोक तयार होत नव्हते. मग हे आम्हाला ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी आम्ही काय केलं की वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये याच्यावरती उपक्रम राबवले. जसे आपले वेगवेगळे सणवार असतात की गणपती फेस्टिवल असेल, नवरात्र असेल, त्याच्यामध्ये आम्ही याच्यावरती अवेअरनेस साठी लेक्चर घेतले. तसंच काही मोठे मोठे कार्यक्रम असतात की जिथं आम्हाला मॉब भेटेल, भले मग तो 10-15 लोकांचा असू द्यात किंवा 1000, 1500, 2000 लोकांचा असू द्यात, की तिथल्या आयोजकांना आम्ही सांगून की आम्हाला एक 10-15 मिनिटं द्या, आम्हाला ह्या थोडंसं एक महत्वाच्या विषयावरती थोडंसं अवेअरनेस करायचं आहे. आणि त्यांनी पण आम्हाला खूप, जसं आज तुम्ही पण आम्हाला ह्या विषयासाठी खूप मोलाची मदत करून आमचे विचार आणि हे आपण जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचवून आपण त्यातून हे जी जनजागृती करत आहोत. तर अशा प्रकारे हे उपक्रम राबवल्यामुळं ही आमची जी संख्या आहे हळूहळू वाढत गेलेली आहे. जर का आज आपण पाहिलं तर आपण आज अकलूजसारख्या ग्रामीण भागातून
आपण 62 नेत्रदान केलेले आहे क्या बात करे सर. हो. गुड 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 बेस्ट. आणि नाही म्हटलं तरी आपण एक साधारणतः 11 देहदान केलेले आहेत. हो 11 देहदान केलेले Best. आहेत आणि अवयवदानाचे आपण 12 प्रयत्न केलेले आहेत. सर, मला देहदान ज्यांनी केले त्यांची काही नावं असतील म्हणजे जे समाजासाठी प्रेरित ठरतील सर, त्यांची नावं तुम्ही सांगू शकता काही? हो, आता अकलूज मध्ये म्हटलं तर जसं मी म्हटलं की हे 11 लोकांची पण माझ्याकडे पूर्ण यादी आहे. ज्या 62 लोकांनी केलं त्यांचे पण आहेत. क्या? पण त्यातल्या त्यात जर का थोडस सर्वांना माहिती असणार म्हटलं तर रघुनाथ माने गुरुजी आपले स्वातंत्र्य अच्छा, सैनिक स्वातंत्र्य होते, सैनिक आपल्याला आपल्या गिरिजनेचे. अच्छा. हा. आणि तसंच एक नाव बहुतेक आपल्या सर्वांना माहिती असणार आहे की आपल्या सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव सुबराव देशमुख सर, सासू ते जे देशमुख. माझे पण प्रिन्सिपल होते. हो, सासू हो. देशमुख सर. हो, त्यांनीही नेत्रदान केलेलं आहे आणि त्यानंतर देहदान केलेलं आहे. अच्छा. आणि तसंच रघुनाथ माने गुरुजी जे होते स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनीही देहदान आणि नेत्रदान केलेलं आहे. हे खरं जन्माचं सार्थक आहे सर. हो, आणि नक्कीच. सांगायचं झालं तर हे उच्च शिक्षित होते हो, आणि ह्यांनी खरं त्यांच्या उच्च शिक्षित जे आहे त्याचं मोठेपण असेल किंवा त्यांचे जे अधिकार होते या प्रज्योताला येऊन जाण्याचे त्यांनी निभावलेत. आणि अजून मी आहे त्याच्यामध्ये की जो निभावला नाहीये. तर या बरोबर सर मी पहिला फॉर्म माझा भरेन की जर सर असेल तर अवयवदान असेल किंवा काही माझ्या दान करायचं असेल तर मी अवश्य तुमच्याकडे फॉर्म भरेन. नक्की. कारण हे जे शरीर आहे ते आपलं नाशवंत आहे. एक ना एक दिवस हा देह आपला निघून जाणार आहे. पण आपल्यामुळे इतरांना काहीतरी फायदा होईल. तर हे आपले स्वातंत्र्य सैनिक जे आपले माने होते, ज्यांनी आपल्याला खरं तर मोलाचं या ठिकाणी संदेश देऊन जाता जाताही त्यांनी संदेश दिला. आणि सासू देशमुख जे आपले मुख्याध्यापक होते सदाशिवराव माने विद्यालयाचे, त्यांनी देखील आपल्याला जाता जाता खूप मोलाचा संदेश दिला. आयुष्यामध्ये देखील त्यांच्या प्रेरणेवरती तुम्ही आलात की सांगितलं विद्यार्थी आहात म्हणून, हो. पण त्यांनी जाताना खूप मोठा संदेश दिलेला आहे सर. अजून एक मला असंच नाव आठवतंय की जे भाभा ऑटोमॅटिक रिसर्च मुंबईमध्ये थोर शास्त्रज्ञ होते, ते मूळचे पंढरपूरचे होते. अच्छा. हा. आणि आता ते रिटायर झालेले तिथून आणि ते पंढरपूरमध्ये स्थायिक होते. क्या बात. आणि मग तिथल्या लोकांचं हे जे आपण आहे की जसं मी म्हटलं की मी वेगवेगळे लेक्चर घेतलेले किंवा सोशल मीडिया आपले जे आहेत त्याचं वरती मी जी काही माहिती पोस्ट करत असतो जशी अवेअरनेससाठी वगैरे, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले होते. अच्छा. आणि मग आपण त्यांचं ते घडवून आणलेलं की जसं परवा एक पुण्यामधून मला डायरेक्ट फोन आला की आम्हाला करायचे, तुम्ही करता असं समजलं, पण आम्हाला पुण्यातली काहीच माहिती नाहीये. मी म्हटलं मला फक्त एक 10 मिनिटं द्या. आणि 10 मिनिटांमध्ये मी पुण्यातले जे माझे संबंधित होते, काही शासकीय संस्थेतले माझे मेडिकल सुपरिटेंडेंट मित्र होते, त्यांच्याकडून मी तिथले लगेचच नंबर घेऊन पुढच्या साधारणतः 1 तासामध्ये आपण ते देहदान आणि नेत्रदान घडवून आणलं. हो. म्हणजे की असंच आहे की जेवढा अवेअरनेस वाढेल की त्या लोकांना पुण्यातला माहित नव्हतं किंवा पंढरपूरच्या लोकांना माहित नव्हतं की कसं करायचं काय, पण त्यांची तर इच्छा आहे. तर असंही आहे की तुम्ही त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यामुळं आणि मला पण म्हणजे की ह्या विषयामध्ये वाटतं की काम करणं गरजेचं आहे आणि ते मला एवढे फोन करतात, तर आपण तिथं त्यांना हे करून ती सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची एक जी इच्छा होती मृतात्माची की हे केलं जावं, त्यात आपण हातभार लावू शकलो, हे मला असं खूप छान वाटलं, समाधान वाटलं. अच्छा. श्रोतेहो नमस्कार. खरं तर अवयवदान असेल, देहदान असेल तुमचं, तर हे दान करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुमचं शरीर असेल ते नाशवंत आहे आणि या नाशवंत शरीराचा कुणाला तरी आपल्या पश्चात उपयोग होणार आहे. श्रोतेहो, तर सांगायचं झालं ना तर आज खूप मोलाचा सल्ला देत आहे डॉक्टर मुकुंद जामदार, जनरल सर्जन आहेत श्रोतेहो, आणि गेली 25 वर्ष वैद्यकीय क्षेत्राशी ते संबंधित आहेत. पण एक सुंदर गीताबरोबर एक सुंदर असा ब्रेक घेतोय आणि पुन्हा भेटतोय सर आम्ही स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज या ठिकाणावरती. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा स्माइल एफएम. दिया बाती हजारों रोशनी, घुल घुल जाए हवा में चाशनी, है सेवा का जुनून, क्या छोटा क्या बड़ा, कुछ कर गुजरने का फितूर जब चढ़ा, तूने है सिखाया
धरती के लिए। एक जोत है जागी जागी प्रकृति के लिए। ओ हाँ, ओ नदियाँ पर्वत सागर बादल चारों दिशाएं, बहती गाती मधुमाती ये अल्लड़ हवाएं। बल खाती आती तरंगे ये लहरें किनारे, चमके पेड़ पत्ते बूंदे झिलमिल सितारे। तूने जो बताया हो हाँ, बोया तो फल पाया हो हाँ। है सेवा का जुनून क्या छोटा क्या बड़ा, कुछ कर गुजरने का फितूर जब चढ़ा। एक सोच है जागी जागी धरती के लिए। एक जोत है जागी जागी प्रकृति के लिए। हो श्रोते नमस्कार, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्माइल एफ रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. श्रोते, आज आहे 13 ऑगस्ट आणि आज वर्ल्ड डोनर डे आहे. श्रोते, आपणासोबत आहेत मुकुंद जामदार आणि हे MS जनरल सर्जन आहेत. गेली 25 वर्ष वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत. आजपर्यंत त्यांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 10 वर्ष अधीक्षक म्हणून सेवा बजावली. यानंतर माळशिरस ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ते आता सध्या अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतात. परंतु सरकारी नोकरी करत असताना देखील त्यांनी अनेक समाजसेवेचे व्रत हाती घेतलेलं आहे. 2016 पासून ते आपल्याकडे डोनर म्हणजे जे अवयवदान असेल, नेत्रदान असेल किंवा तुमचं देहदान असेल याविषयीची खूप मोठी जनजागृती केली. आतापर्यंत त्यांनी 62 लोकांचे नेत्रदान केलेले आहे, 11 लोकांचे देहदान केलेले आहेत आणि हा त्यांचा प्रवास एक जबरदस्त प्रवास आहे. या प्रवासासंदर्भात आपण त्यांच्याशी आज गप्पा गोष्टी करतोय. तर श्रोते, आतापर्यंत सरांनी आपल्याला नेत्रदान आणि देहदान याविषयी खूप सारी माहिती दिलेली आहे आणि सरांना माझा हा पुन्हा एक प्रश्न असेल की सर, अवयवदान याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना माहिती द्या सर. अवयवदान हा जो विषय आहे की अवयवदान हे ज्याचा मेंदू मृत झालेला आहे अच्छा. की अशाच व्यक्तीमध्ये करता येतं. कारण जर का एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूबरोबर त्या अवयवांना जाणारा रक्तप्रवाह या सगळ्याच गोष्टी थांबून जातात. अगदी बरोबर. आणि ते अवयव निकामी होतात. तर जसं मी सांगितलं की नेत्रदान आणि देहदान हे मृत्यूच्या पश्चात करायचं आहे. अगदी बरोबर. हा. आणि अवयवदान जे आहे हे ज्या पेशंटमध्ये ब्रेन डेड आहे पेशंट की ज्याच्यामध्ये मेंदू मृत आहे अशाच व्यक्तीचं करता येतं. कारण अशा व्यक्तीमध्ये काय झालेलं असतं की दुर्दैवानं मेंदू मृत व्हायची बरीच कारणं आहेत. आपल्या त्या कारणांच्या खोलमध्ये जायचं नाही. पण ज्या पेशंटमध्ये मेंदू मृत झालेला आहे अशामध्ये की तो पेशंट आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये की जोपर्यंत ते श्वासाचं मशीन चालू आहे, जोपर्यंत वेगवेगळे आयनोट्रॉपिक ड्रग्स किंवा आपण म्हणतो की वेगवेगळे लाईफ सेव्हिंग सपोर्ट चालू आहेत, तोपर्यंत तो पेशंटचं हृदय म्हणा, शरीर जे काय आहे ते कार्यरत असतं. किंवा तो पेशंट त्या कोमामधून परत बाहेर येऊन पूर्वत होण्याची कुठलीही चान्सेस नाहीत, खात्री नसते किंवा त्याच्याबद्दल हे नसतं. तर थोडक्यात ज्या रुग्णाचा मेंदू मृत झालेला आहे अशाच व्यक्तीमध्ये आपल्याला अवयवदान करता येतं. आता हे जे अवयवदान आहे, परत जसं मगाशी मी सांगितलं की शासनानं यासाठी किंवा जागतिक पातळीवरचे हे जे काहीतरी नियम बनवले गेलेले आहेत आणि तो रुग्ण जो आहे त्याचा मेंदू मृत झालाय यासाठी आमच्याकडे एक डेथ कमिटी म्हणून असते. अच्छा. ती डेथ कमिटी जी असते की
24 तासामध्ये 48 तासामध्ये त्या रुग्णाचे वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तलघवीच्या तपासण्या करतात, सोनोग्राफीच्या तपासण्या करतात, सिटी स्कॅन MRI केला जातो. वेगवेगळे जे तज्ञ डॉक्टर असतात की जे हृदयाचे असतील, पोटाचे असतील, मेंदूचे असतील, न्यूरोसर्जन असतील, न्यूरोफिजिशियन असतात, हे सर्व पेशंटला वैयक्तिक स्वतः तपासतात, रिपोर्टची सांगड घालतात. जे काही सिटी स्कॅन केलेत, MRI स्कॅन केलेत, ह्याचं केलं जातं. ह्याच्यामध्ये एक मोठी असते की ऍपनिया टेस्ट म्हणून. अच्छा. की ऍपनिया टेस्ट म्हणजे ते मशीन, श्वासाचं मशीन जे आपण व्हेंटिलेटर, हा आता बऱ्यापैकी सर्वांना माहित शब्द माहित आहे. की व्हेंटिलेटर काढल्यानंतर ऍपनिया टेस्ट असते की तो पेशंट श्वास घेऊ शकतो का, हो. किंवा हे जे आहेत ह्या टेस्ट केल्या जातात. आणि ह्या टेस्ट एकदाच केल्या जात नाहीत, तर त्या 24 ते 48 तासामध्ये हे नियमाप्रमाणे ह्या टेस्ट केल्या जातात. अच्छा. नियमाप्रमाणे ही जी डेट कमिटी असते त्यातले सगळे विशेषज्ञ, स्पेशलिस्ट डॉक्टर ते रुग्णाची वारंवार तपासणी करून खात्री करतात अच्छा. की आता हा पेशंट पूर्ववत किंवा बेशुद्ध अवस्थेतून पूर्वशुद्धीवर येणं किंवा त्याचं पहिल्यासारखं नॉर्मल लाईफ होऊ शकत नाही, आणि आता ट्रीटमेंट देऊन त्याला जास्त काय उपयोग होणार नाही, कारण अशा पेशंटचा मेंदू हा मृत झालेला आहे की ज्याला आपण ब्रेन डेड पेशंट म्हणतो. अगदी बरोबर. आणि जोपर्यंत श्वासाचं मशीन चालू आहे, मशीनचे सपोर्ट चालू आहे, तोपर्यंत तो जिवंत राहणार असतो. अशा पेशंटमध्ये अवयवदान करतो. आता अवयवदान करताना कसं आहे की ज्यावेळी ह्या रुग्णांनी पुढे येऊन रुग्णाच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केली, त्यानंतर ही कमिटी ऍक्टिव्हेट होते. आणि ही कमिटी ऍक्टिव्हेट होऊन ह्या सर्व तपासण्या जसं सांगितलं ते केल्या जातात. आणि ते केल्याच्या नंतर जसं मगाशी सांगितलं की रिट्रायव्हल सेंटर असतं की जिथं अवयव दान केले जातात त्या हॉस्पिटलला, त्याला पण शासनाच्या सर्व काटेकोर नियमांचं पालन करून मंजुरी घ्यावी लागते. आणि दुसरी जी असते की ट्रान्सप्लांटचं हॉस्पिटल, तिथून ते स्पेशल तज्ञ डॉक्टर येतात, ते अवयव काढून घेतले जातात. आणि मग ते जे जसं मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की ग्रीन कॉरिडॉर केला जातो, येस. मग ह्याच्यामध्ये महसूल खातं, पोलीस खातं, की ते हृदय लवकर जाणं आणि तिथल्या ह्याला बसवणं, किंवा आता शासनाने यासाठी गरज पडलं तर हेलिकॉप्टर फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करतं. एअर ॲम्ब्युलन्स. एअर ॲम्ब्युलन्स असं आहे. तर हे अवयवदान जे आहे हे फक्त ब्रेन डेड पेशंट मध्ये करता येतं. आता इथं पण हे कुठल्याही रुग्णांमध्ये करता येतं. परत तोच विषय आला की ज्याला कॅन्सर आहे, ज्याला HIV आजार आहे, संसर्गजन्य आजार आहे, त्याच्या अवयव निश्चितच घेता येणार नाही. पण आता ह्याच्यामध्ये काय काय ऑर्गन घेऊ शकतो आपण, की हृदय घेऊ शकतो, फुफ्फुस घेऊ शकतो, परत त्यांचे आपण यकृत घेऊ शकतो, लिव्हर जे म्हणतो आपण, 2 किडनी घेऊ शकतो. आणि आपण आता जर का पाहिलं तर भाजलेल्या पेशंटमध्ये स्किन लागते. आपल्याकडे भाजण्याचं प्रमाण खूप प्रचंड आहे, तर स्किन सुद्धा घेता येते. म्हणजे की ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की हृदय घेऊ शकतो, फुफ्फुस घेऊ शकतो, यकृत घेऊ शकतो, 2 किडनी घेऊ शकतो, स्वादुपिंड घेऊ शकतो, आणि त्वचाही घेऊ शकतो. आणि तसं जर पाहिलं तर अजून बरेच आहे की ज्याच्यामध्ये इतर अवयव पण आहेत, पण अजून तेवढं भारतामध्ये त्या बाबतीतलं अजून तेवढं हे नाही झालं. जसं की मेंदू समजू आपण, हा ब्रेन ट्रान्सप्लांट वगैरे तेवढं आपल्याकडं हे नाही, पण ते होईल सुद्धा आपल्यामध्ये. त्याच्या पण लवकरच आपल्यामध्ये त्या मेडिकल फील्डमध्ये त्याबद्दल पण होईल असं आहे. जसं आता हृदय ट्रान्सप्लांट सुद्धा आपल्याकडे इंडियामध्ये शक्य झालेलं आहे. तर हे अवयव आपण करू शकतो. जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये ज्या रुग्णांना HIV आजार आहे, कॅन्सरचा आजार आहे, संसर्गजन्य आजार आहेत, यांचा आपण घेऊ शकत नाही. अगदी बरोबर. हा, आता असा एक विषय येतो की समजा एखादा वयस्कर पेशंट आहे आणि त्याचं सरळ आहे, स्वाभाविक आहे की हृदय सुद्धा वयोमानानुसार ते कमकुवत झालेलं असतं. तर अशा पेशंटमध्ये त्यांचे जे चांगले ऑर्गन असतील की जे आम्ही ब्लड रिपोर्ट केलेले आहे, सोनोग्राफीचे रिपोर्ट केलेले आहेत, तज्ञ डॉक्टरांची कमिटी आहे की त्यांच्यामध्ये किडनी चांगली असेल तर ते वापरता येतात, लिव्हर चांगलं असेल तर ते वापरता येतं. की त्या व्यक्तीचं जर का हृदय तेवढं चांगलं नसेल की दुसऱ्याला ट्रान्सप्लांट करण्यासारखं, तर ते ऑब्व्हियसली हृदय नाही बसवलं जाणार, पण इतर अवयव वापरले जातात असं आहे. सर, मला अजून एक प्रश्न असा पडतो की तुम्ही गेले 2016 पासून या सर्व गोष्टी करताय. तुम्ही गेले 25 वर्ष झालं वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहात. सद्यस्थितीला तुम्ही माळशिरस ग्रामीण रुग्णालयामध्ये अधीक्षक म्हणून काम पाहताय. एक सरकारी नोकरी करताय तुम्ही. एक लिमिटेशन असतं सरकारी नोकरदारांना, पण हे ऑर्गन डोनरची जनजागृती करणं किंवा ते तिथपर्यंत पोहोचवणं किंवा एखादा व्यक्ती शोधून काढणं, जर ऍक्सिडेंटली झाला असेल तर देहदान असेल किंवा त्याचे नेत्रदान असतील, या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही वेळ कसा देता? आणि सगळ्यात महत्वाची जे या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला लागतो तो म्हणजे पैसा. तर यासाठी तुम्हाला कोण मदत करतं? म्हणजे सरकार मदत करतं का काही NGOs आहेत ज्या तुम्हाला मदत करू शकतात? आता निश्चित मला सांगायला आवडेल की शासन स्तरावरती, महाराष्ट्र शासन स्तरावरती याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करतायत. आता ते जे आपले आरोग्य मंत्री आहेत की माननीय प्रकाशजी आंबेडकर
यांनी सुद्धा किंवा आमचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, यांनी हा उपक्रम विशेष पद्धतीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये जर का म्हटलं तर शासन स्तरावरून आर्थिक मदत अशी कुठलीही केली जात नाही. आता जे आहे हे उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. याच्याशी संबंधित जे काय आहे की मीडिया उपलब्ध करणं किंवा ते सोलापूरला पोहोचवणं हेही आम्हीच करतो. मला ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये किंवा अजूनही जी मदत झाली ते की आपल्या इथं गुरुमौली साधना मंदिर आहे. डॉक्टर श्रीनिवास जामदार जे माझे वडील आहेत आणि माझे मित्र स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील, जे आनंदी गणेश चॅरिटेबल ट्रस्ट त्यांचा आहे तो, आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या मिसेस स्वयंप्रभा देवी किंवा आपले त्यांचे शिवकीर्ती जे दोघं मुलं आहेत त्यांची आम्हाला मदत झालेली आहे. की जे आम्ही केलं की वेगवेगळ्या आपल्या ज्या भागामध्ये हे जे आम्हाला उपलब्ध होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आयसीयू असणाऱ्या हॉस्पिटलमधनच आम्हाला ह्या गोष्टी मिळू शकतात. तर आपण अकलूजमध्ये जेवढे मोठे हॉस्पिटल आहेत ज्यांच्याकडे आयसीयू फॅसिलिटी आहेत त्यांच्या तिथे आपण बोर्ड लावलेले आहेत. जी एक आम्ही टॅगलाईन केलेली आहे की त्या बोर्डवर टाकलेली आहे की सगळी माहिती एवढं मोठी माहिती देणं शक्य नाही आहे. एक टॅगलाईन बनवलेली आहे की बहुतेक ती तुम्हाला आवडेल की जीते जी रक्तदान, जाते जाते अवयवदान आणि जाने के बाद नेत्रदान आणि देहदान. अच्छा. की म्हणजे जिवंतपणे तुम्ही दर 3 महिन्याला रक्तदान करू शकता. बरोबर आहे. त्यानंतर जे आहे की जाता जाता म्हणजे की आपण आता ब्रेन डेड झालो तर जाता जाता अवयवदान करा आणि गेल्यानंतर नेत्रदान आणि देहदान करू शकता असं आहे. ह्या 2 संस्था ज्या आहेत त्यांनी आम्हाला नक्कीच मोलाची मदत केलेली आहे. आम्ही काही मध्ये रॅली काढल्या होत्या 2018-19 मध्ये. काही ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्यांना आपण एक हृदयस्पर्शी कार्यक्रम घेतलेला होता की त्यांच्या नातेवाईकांना बोलून आपण त्यांना सर्टिफिकेट प्रशस्ती पत्र पण दिलेलं होतं की खरं तर म्हणजे ते सर्टिफिकेट हे त्या मानाने काहीच नाही की त्यांनी जे आम्हाला हे केलेलं होतं की त्यांनी जे त्यांचं योगदान केलेलं आहे की त्यांनी जे दान दिलेलं आहे त्याप्रती ते हेच नव्हतं, पण एक कृतज्ञता म्हणून आपण तो एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळी. असं हे आहे. खरं तर खूप वेळ झाला आपण या विषयावर चर्चा करतोय, पण अंतिम चर्चेमध्ये आपण आलेलो आहे. बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरती मी पाहतो की एखाद्या ठिकाणी 2 किडनी उपलब्ध आहेत, एखाद्या ठिकाणी 2 डोळे उपलब्ध आहेत, असे फेक मेसेज व्हॉट्सअपवरती येतात. म्हणजे ते फेक असतात का खरे असतात हे देखील तुम्ही श्रोत्यांना सांगा. आता हो बरोबर आहे. आजकाल व्हॉट्सअपवरती येतात असे मेसेज की 4 किडनी उपलब्ध आहेत, यकृत उपलब्ध आहे आणि खाली दिलेल्या संबंधित नंबरला आपण कॉन्टॅक्ट करावा. तर सगळ्यात महत्वाचं हे सगळे फेक मेसेजेस आहेत. आपण कुणीही याकडं सिरियसतेनं पाहायची गरज नाही. हे मेसेज हे दुर्लक्ष करण्याचे सरळ सरळ आहे. कारण एवढं सोपं नाहीये की असे 4 किडनी उपलब्ध झाल्या. जर का बघितलं तर जेवढं मला ऍज अ डॉक्टर किंवा ज्यामध्ये मी काम करताना पाहतोय की गरज एवढी आणि त्या प्रमाणात उपलब्धता खूप कमी आहे. आणि ते जे नंबर दिलेले असतात त्यातून तुम्हाला आर्थिक फसवणुकीशिवाय दुसरं काही मिळणार नाही. कारण ही जी सगळी पूर्ण पद्धत आहे ही पूर्ण शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे कायद्याचं काटेकोर पालन करून केली जाते. त्यामुळे तुम्हाला निश्चितच म्हणजे मी सांगेन की शासकीय संस्थेशी संबंधित किंवा जिथं हे ट्रान्सप्लांटशी रिलेटेड रजिस्टर्ड हॉस्पिटल आहेत किंवा जिथं ट्रान्सप्लांटशी रिलेटेड अवयवदान जसं ऑर्गन डोनेशन सेंटर आहे त्या ठिकाणून तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. पण रजिस्टर केल्याशिवाय आणि वेटिंग लिस्ट शिवाय हे कोणालाही याच्यामध्ये काही इंटरफेअर करता येत नाही. आणि अशा फेक मेसेजला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही नंबरला कॉन्टॅक्ट करून आर्थिक फसवणुकीशिवाय दुसरं तुमच्या हाती काही लागणार नाहीये. एखादा बळी पडू नये. डॉक्टर, आपल्याकडे अजून एक विषय असा आहे की सर, जर समजा अकलूज परिसर असेल किंवा माळशिरस तालुका असेल, नेत्रदान किंवा अवयवदान या संदर्भात आपण अकलूजमध्ये कोणाशी संपर्क करायचा किंवा तुमचं एखादं असं आयसीयू सेंटर आहे किंवा एखादं हॉस्पिटल आहे का, हे पण तुम्ही श्रोत्यांना सांगा प्लीज. आता याबद्दल म्हटलं तर कसं आहे की माझा नंबर मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना की ज्याच्यावरती तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल, काही निरसन करायचं असेल किंवा काही तुम्हाला काही विचारायचं असेल, मार्गदर्शन असेल तर मी कधीही तयार आहे. माझा नंबर पण एकदम सोपा आहे, 98-222 34 333. यावरती तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. 98-222 34 333. माझा पाठ झाला. हो सर. मला कधीही तुम्ही दिवसा रात्री कधीही 24 तास माझा फोन चालू असतो आणि यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं म्हणजे की जर का आपल्याला ऑनलाईन जर का ह्याबद्दलचे फॉर्म भरायचे असले तर एक आहे की वेबसाईट ज्याच्यावरती noto.abdm, A फॉर ऍपल, B फॉर बॉम्बे, D फॉर दिल्ली, M फॉर मुंबई, abdm.gov.in
ही शासनाची वेबसाईट आहे. यावरती तुम्ही फॉर्म जाऊन लॉग इन करून ऑर्गन डोनेशन किंवा जे काही बॉडी डोनेशन, देहदान किंवा ज्या विषयी संबंधित आहे ते प्लीज जे आहे की फॉर्म स्वरूपात भरू शकता. अच्छा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावचं एक सर्टिफिकेट सुद्धा जनरेट होतं त्याच्यावर ऑनलाईन. हा. आणि आपल्या तसंच एक शासनाने QR कोड पण दिलेला आहे. अच्छा. तो आम्ही ह्या युट्यूबच्या ज्या लिंक मध्ये आम्ही हा डिस्प्ले करू की ज्या युट्यूबचा QR कोड आहे तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकतो. आणि जसं मी मगाशीच सांगितलं की फॉर्म भरला तरच करता येतं असं काही नाहीये. फॉर्म न भरूनही आपण हे करू शकतो. ब्लड रिलेटेड लोक निर्णय घेऊ शकतात. हो, घेऊ शकतात. पण सर मला असं म्हणायचं की सर एखाद्याला करायचंय पण ऑनलाईन प्रोसेस माहित नाहीये, पण तुमच्यासारख्या व्यक्तीला तर आम्ही भेटतो, पण अजून कुठे सेंटर आपले आहेत का अकलूजमध्ये? आता अकलूजमध्ये म्हटलं तर मला अभिमानानं सांगायला आवडेल की जसं मी नेत्रदान सेंटर उपजिल्हा रुग्णालय अकलूजला वैद्यकीय अधीक्षक असताना तिथे चालू केलं. अच्छा. आणि नंतर ना मी हे नेत्रदानाचं काम चालू केलं, देहदानाचं काम चालू केलं. हळूहळू मला लक्षात आलं की अवयवदान याच्यावरती पण आपण काम करू शकतो आणि याविषयी पण खरोखर मोठी गरज आहे. पण यासाठी जे लागणारे नॉर्म्स होते किंवा साठी जी रिक्वायरमेंट होती हॉस्पिटलची, की ज्याच्यामध्ये ICU असणं, विशेषज्ञ डॉक्टर असणं, तेवढ्या त्या फॅसिलिटी असणं हे मला शक्य नव्हतं. तर त्या मी आपल्या परिसरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे आहे की डॉक्टर इनामदार सरांचं अश्विनी हॉस्पिटल, मी डॉक्टर इनामदार सरांना रिक्वेस्ट केली, त्यांचा मुलगा जो अनिकेत आहे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मला खूप मोठ्या मनानं यासाठी परवानगी दिली. आणि मग आपण मागच्या 5 वर्षापासून इनामदार सरांचं हॉस्पिटल आहे तिथं आपण शासन मान्य ऑर्गन डोनेशन सेंटर चालू केलेलं आहे. आणि हे जे मी मगाशी बोललो की आपण 12 जे प्रयत्न केलेत हे ह्या सेंटर मार्फत केलेले आहेत. छान. सर मला अवयवदानाचा फॉर्म भरायचा असेल तर मी डॉक्टर MK इनामदार यांच्या हॉस्पिटलला जाऊन देखील भरू शकतो तिथे भरू शकता तुम्ही. मी लिंकला सांगितलं तुम्हाला, त्या लिंकला भरू शकता किंवा मलाही कॉन्टॅक्ट करून भरू शकता. ठीक आहे, चांगलं आहे. हो, बेस्ट. आता एक फक्त सांगायचं राहिलं की देहदान जे आहे ते देहदान कुठं केलं जातं तो एक मुद्दा थोडासा राहिलेला. तर देहदान केलं जातं हे फक्त शासकीय किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यांच्या इथेच करता येतं. म्हणजे की जरी तुम्ही समजा आम्हाला देह आणून दिला तरी आम्ही तो पुढं शासकीय मेडिकल कॉलेजला किंवा शासकीय नसले तरी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला पाठवतो. आता जसं मगाशी सांगितलं की तो मृतदेह 4 ते 6 तास, जास्तीत जास्त 8 तासाच्या आत गेला पाहिजे. कारण की तो देह जर खराब झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते देहदान घडवून आणता येत नाही. त्याच्यामध्ये कोणाचं देहदान करता येत नाही तर ज्याच्या अंगाला जखमा आहेत तर त्याच्यात उपयोग होत नाही. बरोबर आहे. परत तेच आहे की ज्यांना कॅन्सरचा वगैरे आजार आहे किंवा संसर्गजन्य आजार आहे, HIV आजार आहे, त्यांच्या देहाचा उपयोग होत नाही. हा. आणि यासाठी जो काही ट्रान्सपोर्टचा खर्च येतो की समजा आता अकलूजवरून आता आपल्या इथे मेडिकल कॉलेज नाही, आपल्याला सोलापूरला पाठवायचंय किंवा इकडे पुण्या साईडला पाठवायचंय, जिथे पाठवायचं आहे तिथं जो काही अँब्युलन्सचा खर्च येईल तो शासकीय नियमानुसार त्या नातेवाईकांना त्या संस्थेकडून दिला जातो. असं आहे. अच्छा, खूप छान माहिती दिली सर तुम्ही आज. श्रोतेहो, आज खरं तर 13 ऑगस्ट तारीख आहे आणि या 13 ऑगस्ट विशेष तारीख आहे कारण ऑर्गन डोनर डे म्हणजेच तुम्ही अवयवदान करू शकता. याशिवाय तुम्हाला जर शरीराचं आपलं दान करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. एखाद्या व्यक्तीला आपले डोळे दान करायचे असतील तरी करू शकता. श्रोतेहो, आज खास आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूजच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मुकुंद जामदार आलेले आहेत आणि यांनी आपल्या पुढे ऑर्गन डोनर या संदर्भात खूप सारी माहिती दिली. खरं तर सरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे. कारण गेली 2016 पासून या विषयावरती ते काम करतात, समाजन प्रबोधन करतात. आतापर्यंत त्यांनी 62 लोकांचे नेत्रदान केले, याशिवाय 11 देहदान देखील केले. तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सरकारी यंत्रणा कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये आपणास मदत न करता सर हे एक सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणून काम करतायत. आता याच्यामध्ये सरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. पण सरांनी त्यांच्या स्वतःच्या घरचा एक आपल्याला अनुभव सांगितला की ज्यांनी त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाची देहदान केलेलं आहे. त्यामुळे खरं तर हे मेडिकल इन्स्टिट्यूटला उपयोगी पडतं, ज्याच्यावरती रिसर्च केला जातो आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये त्या शरीरावरती रिसर्च करून पुढे त्याच्यावरती संशोधन करून बरीचशी माहिती पुढे त्याच्यापासून उपलब्ध केली जाते. तर तो आज खरंच एक महत्वाचा विषय आणि आज आम्ही देखील सरांचं हे सगळं ऐकून खूप धन्य झालो किंवा माहिती मिळाली. तर महत्वाचा विषय इथंच संपत नाहीये. तर हा तुमचा असू द्यात किंवा माझा असू द्यात, हा शरीर हे नशेवर आहे, म्हणजेच याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे.
पण आपण जाता जाता कोणाच्या तरी उपयोगी पडावं किंवा आपण हे उपयोगी पडल्यानंतर आपलेच डोळ्याने कुणीतरी हे सुंदर असं जग पाहावं, हे तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर अवश्य मी तर सांगेन तुम्ही, की ह्या गोष्टीची अगोदर तुम्ही पूर्तता करा आणि तुमच्या घरातील व्यक्तींना सांगा. कारण जर समजा यदाकदाचित एखादा व्यक्ती गेलाच, तर हो. इतरांना ही माहिती मिळत नाहीये. तर तुम्ही ज्यावेळेस डोनर फॉर्म भराल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा घरातील व्यक्तींना सांगा, की जेणेकरून जर यदाकदाचित अशी काही घटना घडली, परमेश्वर करो अशी वेळ तुमच्यावर येऊ नये. परंतु यदाकदाचित अशी गोष्ट काही घडली, तर तुमच्याच डोळ्याने एखादा व्यक्ती हे सुंदर जग पाहिल श्रोत्याहो. पुन्हा एकदा मी डॉक्टर मुकुंद जामदार यांचे स्माईल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूजच्या टीमतर्फे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सर्व श्रोत्यांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो. सरांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि या कार्यक्रमाचा याच ठिकाणी आम्ही समाप्त करतो. धन्यवाद. सपनों का बादल तुझे बुलाए, जीने की ख्वाहिश को ये झुलाए, तेरा हर कदम जो तेरा हर कदम जो खुदारी का हो, ऐसे में ये सफर सोने पे सुहागा हो। सपनों का बादल तुझे बुलाए, जीने की ख्वाहिश को ये झुलाए। अर्जुन, मुझे सीखने का स्केटिंग, मैं तुझे ट्रेन करूँगा। कठिन है अगर रास्ता तू फिक्र ना कर, कठिन है अगर रास्ता तू फिक्र ना कर, उड़ने की कोशिश में निकल आएंगे पर, खुली आंखों से देख तू सपना, खुली आंखों से देख तू सपना, सर उठा के जी, सर उठा के जी, तू कर मत डर, अंगारों पे चलना है सही।